जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण नवीन आदेशाविषयी बोलणार आहे। पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई यांच्याकडून हा आदेश पारित झालेला आहे। या आदेशामध्ये रिक्त पदे दिलेली आहेत व किती फॉर्म आलेत, किती जागा आल्यात व कधीपासून पोलीस भरती सुरू होणार आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला पोलीस भरतीविषयी अपडेट भेटत राहतील। तर व्हिडिओ सुरू करूया। सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्याकडून हा आदेश पारित झाला आहे। हा आदेश खूप आधी पारित झाला आहे, पण आपण हा व्हिडिओ आता बनवतोय, काय कारण असतं बघा। पोलीस शिपाई यामध्ये जागा दिलेल्या आहेत आणि जागानंतर फॉर्म किती आलेत हे महत्त्वाचं आहे बघा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही पोलीस शिपाई 445 जागा होत्या, त्यासाठी 15,525 फॉर्म आलेत फक्त। एवढे कमी फॉर्म आले तर मेरिट पण कमी लागेल। मेरिटविषयी पण आपण व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ पण नक्कीच नंतर बघून घ्या। आणि पोलीस बँड्समनला 720 अर्ज आलेत आणि त्यातले 6 जागा फक्त आहेत, त्याला 720 अर्ज आलेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पोलीस शिपाई चालकला 82 जागा आहेत आणि फॉर्म बघा किती, फॉर्म खूप जास्त आलेले आहेत। नवी मुंबई चालकला 34,115 एवढे फॉर्म आलेले आहेत बघा। एवढे जास्त फॉर्म आलेले आहेत, खूप जणांनी मुंबई चालकला फॉर्म भरलेले आहेत। तर पोलीस शिपाईमध्ये 15,525 फॉर्म आलेले आहेत, खूप कमी फॉर्म आलेले आहेत। तर ही इम्पॉर्टंट आहे आपल्याला पोलीस शिपाईसाठी, 15,525 खूप कमी फॉर्म आलेत बघा। सगळे मिळून 50,460 फॉर्म आलेत आणि पोलीस भरती मला वाटतं 1 महिन्यात उरकून जाईल नवी मुंबईची। आणि सुरू होणारे सदर पोलीस भरती मैदानी चाचणी दिनांक 11/2/2026 ही लाईन महत्त्वाची, रोजीपासून पोलीस परेड मैदान, पोलीस मुख्यालय कळंबोली नवी मुंबई पिनकोड 410-218 येथे सुरू करण्यात येत असून त्याबाबत वेळापत्रक समय सादर करण्यात येत आहे। आता वेळापत्रक तुम्हाला भेटून जाईल, वेळापत्रक पण आले नवी मुंबईचं, मी चॅनलवरती वेळापत्रक पण शेअर करून देईल, तर तो व्हिडिओ पण बघून घ्या। की संजय कुमार पाटील जे भरती घेणार आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय नवी मुंबई, त्यांनी हे पारित केले। त्यांच्या हातामध्ये भरती ह्यावेळेस संजय, हा प्रश्न पडू शकतो पोलीस भरतीला बघा। संजय कुमार पाटील पोलीस उपायुक्त मुख्यालय नवी मुंबई, नवी मुंबईचे वेळापत्रक बघून घ्या। ह्या वेळापत्रकानुसार नवी मुंबईची भरती होणार आहे। यामध्ये 2 वेळापत्रक आहेत, ते पूर्णपणे बघून घ्या। जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाविषयी पाहिजे।